नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 12 जुलै 2026 रोजी संयुक्त गट क मुख्य परीक्षेसाठी झालेल्या प्रश्नपत्रिकेचं आज आपण विश्लेषण पाहतो. लोक याला संभाव्य उत्तर म्हणतात. मी संभाव्य उत्तर कधी म्हणतच नाही. तर आजच्या प्रश्नपत्रिकेला मी या लेक्चरला येण्यापूर्वी साहजिकच नजर घालूनच आलेलो आहे. तर चांगली प्रश्नपत्रिका आहे. स्टिप्युलेटेड टाइम मध्ये सगळं जस्टिफाय करणं थोडस विद्यार्थी म्हणून कठीण काम आहे. कारण पझल पण आहे, डायरेक्शन सेन्स टेस्टचा क्वेश्चन थोडा लेंदी आहे, परत सिलॉकचा क्वेश्चन थोडा टेक्निकल विचारला आहे. मॅथमॅटिक्सचे 1-2 क्वेश्चन चांगले टेक्निकल आहेत. पण ज्या पोरांनी अभ्यास केलाय, चांगल्या गुरुची शिष्यत्व पत्करलंय, तर त्या पोरासाठी पेपर अवघड नाहीये. त्या पोरासाठी खूप सिंपल पेपर आहे. आज मी विश्लेषण देताना तुझा परीक्षेतला ऍटिट्यूड कसा असला पाहिजे त्यावर बोलणार आहे. कारण परीक्षा झाली आहे, गेली आहे, एक गोळी सुटली आहे, पण हा पेपर सोडवताना आपला अप्रोच कसा असला पाहिजे, कमीत कमी वेळेत उत्तरापर्यंत कसं गेलं पाहिजे, या संदर्भाने आपण आज डिस्कशन करूया. आजच्या प्रश्नपत्रिकेचा पहिला प्रश्न दिलाय, त्यास जेव्हा लेंदी क्वेश्चन असतो ना, थोडस नीट ऐका मी काय काय सांगतो त्याच्याकडे. आता हा प्रश्न लेंदी आहे, खूप मोठा प्रश्न आहे. तर मोठा प्रश्न असला ना की लास्ट लाईन पहिल्यांदा डोक्यामध्ये फिट करून घ्यायची. काय विचारलंय, आता त्यांच्यामधील अंतर किती, त्यांच्यामधील म्हणजे कोणीतरी 2 पर्सन्स आहेत, त्याच्यातलं अंतर काढायचंय. आपण आता सॉल्व्ह करायला घेऊ. पूर्व पश्चिम सरळ रेषेत असणाऱ्या महामार्गावर ए आणि बी दोन गावातून चिन्मय आणि निखिल हे दोघे जण एकमेकांना भेटायला निघाले. हे पूर्व पश्चिम अशा 2 रेषा आहेत. ए आणि बी नावाची 2 गाव आहेत. चिन्मय आणि निखिल नावाच्या 2 व्यक्ती आहेत. ते एकमेकांच्या दिशेने निघालेत. ए इकडे घेतलं काय आणि बी इकडे घेतलं काय याच्याने काही फार फरक पडणारा नाहीये. चिन्मय ए गावातून सरळ रस्त्याने 20 किलोमीटर आला. सरळ रस्त्याने 20 किलोमीटर आला. पुढे रस्ता बंद असल्याने त्यास उजवीकडे वळून, उजवीकडे म्हणजे आता तो खाली वळेल 20 किलोमीटर, पुन्हा डावीकडे वळला 13 किलोमीटर, नंतर डावीकडे वळून 20 किलोमीटर म्हणजे मुख्य रस्त्यावर आला. म्हणजे हे इथून एवढं 20, हे 20 इथपर्यंत असं 40 किलोमीटर अंतर कापलं त्यानं. नाऊ चिन्मयच पोझिशन इज दिस वन. आता हा 35 किलोमीटर आलाय. आता या दोघातलं अंतर काढा म्हणते. आता या दोघातलं अंतर काढायला मला ह्या ए आणि बी मधलं एकूण अंतर दिलं असतं तर त्या दोघांमधलं अंतर काढता आलं असतं मला. बरोबर आहे. तर ए आणि बी मधलं अंतर माहिती नाहीये, किंवा असंही म्हणलेलं नाही की ए आणि बी निखिल आणि चिन्मय एकाच जागेवर येतात, तेही म्हणतात नाही, कारण त्यांनी त्याच्यातलं अंतर विचारलेलं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, माहिती अपुरी असेल. हा प्रश्न आर एस अग्रवाल मध्ये ऍज इट इज आहे. चिन्मय निखिल शब्द नसतील, पण या कन्सेप्टवर असे 3 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये 2 प्रश्नांची उत्तरं काढता येतात. एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये माहिती अपुरी आहे त्याचं उत्तर असतं. राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये 6 व्यक्ती वर्तुळाकार बसले. हे पझल आहे. तर सीच्या डाव्या बाजूला कोण बसले असं विचारलं. म्हणजे डोक्यात काय ठेवायचं, सीची डावी बाजू काढायची आहे, पण 6 व्यक्ती वर्तुळाकार बसल्याच्या नंतर हे 6 व्यक्ती, हे स्ट्रक्चर असंच येईल. ए बीच्या समोर बसलाय, म्हणजे ए आणि बी परस्परांच्या अपोजिट आहे. बी ही ईच्या उजव्या बाजूला, बी ही व्यक्ती ईच्या उजव्या बाजूला तर आहे, आणि सीच्या डाव्या बाजूला आहे, ही सीच्या डाव्या बाजूला आहे. सी आणि डीच्या, सी ही डीच्या डाव्या बाजूला आहे, सी ही व्यक्ती डीच्या डाव्या बाजूला आहे. आता झालंच नाही, ए बी सी डी ई, आता हे एफ असेल. एफ ही एच्या उजव्या बाजूला आहे. अननेसेसरी डाटा आहे, काही गरजच नव्हती. वाचलं काय नाही वाचलं काय, शिल्लक जागा एफचीच असेल. डी ने त्याची जागा एफ बरोबर, म्हणजे एफच्या जागी कोणाला नवीन पोझिशन मध्ये डी यांनी जागा बदलली. ई ने बी बरोबर बदलली. हे इथं ई आला, इथं बी आला.
तर सीच्या डाव्या बाजूला कोण बसलंय? तर सीच्या डाव्या बाजूला बदललेल्या स्थितीमध्ये कोण बसलेला असेल? असेल बदललेल्या नवीन स्थितीमध्ये विचार. राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? एक सिरीज दिली आहे. बहुधा हा प्रश्न ते मल्टिपल लॉजिक आले तर कदाचित कॅन्सल होण्याच्या स्थितीमध्ये आहे असं वाटतं मला. आरचं काय दिलंय, क्यूचं काय दिलंय बघूया त्याला. या क्यूला 280 दिलंय. आरला किती दिलंय? 318 दिलंय. आणि यसला किती दिलंय? 350 दिले. आपल्या बाराखडीमध्ये क्यू हा 17 नंबरला आहे. 17चा वर्ग येतो 289 मायनस 9 असं जर कन्सिडर केलं तर 280 येऊ शकतं. आरचा वर्ग काय होतो? 18चा वर्ग 324 मायनस 6 केलं. 9ला 6 म्हणजे 3 कमी झाले. पुढे जर बघितलं यसचा काय होतो? 19. 19चा वर्ग काय येतो? 19चा वर्ग 339 जर गेलं तर 361 आले. मग मायनस 11 होते. 9, 6, 11 याच्यात कुठला काही म्हणजे सिक्वेन्स भेटत नाहीये. आता मला तरी काही लक्षात येत नाहीये की कुठलं लॉजिक लागत असेल. तर मग आपण या 280, 318ला यांना जर एक सेपरेट मालिका कन्सिडर केली आपण, कारण हे क्यू आर एस तर पुढचा टीच येणार आहे. प्रश्न आपला राहतो ह्या आकड्याच्या बाबतीतला. तर आपण याच्यावरच एक सेपरेट मालिका असं कन्सिडर केली. याच्यामध्ये 38चा फरक पडलाय. याच्यामध्ये इथून इथं 32चा फरक पडलाय. हे इथून इथं -6 झाले. हे इथून -6 केलं समजा. परत आता काय नंबर ऑफ टर्म जर 3, 4 असते तर मला लॉजिक फाइंड आउट करायला थोडं सोपं केलं असतं. इथं 26 पकडलं. 376 दिसत नाहीये. मग मी असं करू शकतो 38 -6 + 6 जर केलं म्हणजे 38, 32, 38, 32च्या सिक्वेन्सने चाललंय असं कन्सिडर केलं तर इथं 388 होईल. 388 इथं दिसतोय तो टर्म. तर कदाचित हे त्याचं उत्तर असू शकेल. अजून काही मल्टिपल लॉजिक असतील तर लागू शकतात. का म्हणतो मी असं? कारण याचं कन्फर्म लॉजिक काढण्यासाठी एखाद्या सिरीजचं कन्फर्म लॉजिक काढायचं असेल तर मिनिमम 4 तरी पद हातावरती असले पाहिजे. 3, 4, 3 पद असतील तर ते मिनिमम झालं. मिनिमम लेवलला मल्टिपल लॉजिकची पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. आत्ताच्या सेकंदाला मला अशा पद्धतीने हे उत्तर येऊ शकते असं वाटतं. याच्यामध्ये तर काही प्रश्नच येत नाही. हा 4x4चा मॅट्रिक्स आहे. बरोबर. 4x4च्या मॅट्रिक्स मध्ये सरळ सरळ काय होतं? 1, 2, 3, 4 आहे. 4चा वर्ग, 3चा वर्ग, 2चा वर्ग, 1चा वर्ग. बरोबर आहे. 16, 9, 4 आणि 1, 29 आणि हे एक 30. नंबर ऑफ स्क्वेअर्स किती असतील? 30 असतील. परीक्षा देणारा प्रत्येक विद्यार्थ्याला ह्याचं उत्तर यायला पाहिजे, कारण हल्ली रिझनिंग वरती क्वेश्चन शिकवलं की प्रत्येक मास्टर हा प्रश्न घेतोच. त्यामुळे याचं यायलाच पाहिजे. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये 4:45 वाजता, 4:45 म्हणजे ही वेळ काय असेल? 4:45 वेळ असेल. 4:45 म्हणाल्याच्या नंतर काय होईल? 4 गुणिले 30 तर असेलच असेल. 45 गुणिले 11/2 झालं. हे 120 झालं. हे 22.5 झालं. 22.5 ला 11 गुणणं म्हणजे 5, 7, 4, 247 मायनस 127.5 डिग्री. निगेटिव्ह अँगल म्हणजे अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज असं काहीतरी मेजर झालं असा अर्थ होतो. त्या निगेटिव्हला एवढा अर्थ राहत नाही. 127.5 असेल. हा प्रश्न जर काळजीपूर्वक वाचावा लागेल आपल्याला. सिलॉकचा प्रश्न आहे, पण खूप क्लास विचारलाय. काय विचारलंय बघा. सर्व पुस्तके वह्या आहेत, काही वह्या पुस्तके आहेत, काही कप वह्या आहेत, एकही कप पुस्तक नाही. अ, ब, क, ड, इ ही 4ही विधानं सत्य मानली तर पुढील पैकी कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलं. काही कप वह्या आहेत आणि काही कप वह्या आहेत. हे जे तुला एक स्टेटमेंट दिलंय तेच स्टेटमेंट तुला निष्कर्ष मध्ये दिलं. जे विधान सत्य आहे तेच देऊन टाकलंय. ऍज इट इज देऊन टाकलेलं आहे. त्याच्यामुळं ना
हे विधान सत्य आहेत असं सांगितल्याच्या नंतर हे काही कप वह्या आहेत हे विधान सत्यच असेल ना. मग आपल्याला काय विचारलं, पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर, कोणतं विधान आहे बरोबर म्हणजे सत्यच आहे. याचं उत्तर काय असेल? 4. राईट. हे काही कप वह्या आहेत, काही कप वह्या आहेत, हे जशाला तसं रिपीटेड केलेलं आहे. मग फार काही लॉजिक लावण्याची आवश्यकता नाही. कुछ तो करने गए जनाब और कुछ हो गया जनाब असं झालेलं आहे जगा. कळलं? तर मग त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय केलेलं त्यांनी, एक पाय चार्ट दिला. हा प्रश्न रिपीटेड आहे. कळलं? आणि तुम्हाला हा प्रश्न ऍज इट इज अजून बघायचा असेल तर आर एस अग्रवालला परत आहे. एका वर्तुळामध्ये एका शहरातील शिक्षित अशिक्षित पुरुष स्त्रिया यांची टक्केवारी दिलेली आहे. शिक्षित पुरुष कुठे आहेत? इथं आहेत. आणि शिक्षित स्त्रिया, हे शिक्षित स्त्रिया यांच्या संख्येतला फरक किती? या प्रत्येक टक्केवारीचा बेस हा 2,50,000 आहे. प्रत्येक टक्केवारीचा बेस सारखा असल्यामुळं या दोघातला फरक विचारलाय. 2%. 2% म्हणजे याचे 2% म्हणजे किती राहिले? 2,500 गुणिले 2 केलं तर 5,000 उत्तर येईल. जे आकडा सुद्धा बदलला नाही, ऍज इट इज कॉपी पेस्ट करून टाकलेला प्रश्न आहे. राईट. तुझ्याकडे आर एस अग्रवालचं पुस्तक असेल तर तू काढून बघ, तुला हे क्वेश्चन जशाल तसा दिसेल. आता हा प्रश्न आहे. आता काय झालंय की मागच्या 3-4 पेपर पासून बघितलं तर ना तुम्हाला मिक्सर अलिगेशन नावाची जी कन्सेप्ट आहे त्याच्या अप्लिकेशन्स वरती खूप प्रश्न विचारलेले आहेत. कोण कोण आहेत? हे नियमित प्राध्यापक, हे परमनंट पीपी परमनंट प्राध्यापक, आणि हे कोणते प्राध्यापक म्हणून आपण त्याला कंत्राटी कॉन्ट्रॅक्च्युअल प्रोफेसर. राईट. असं 2 आहे. सिंपल आहे बघा. हे 80,000 आणि ह्या 68,000चा फरक येतो. 12,000 सीपी ला देऊन टाकलं. आणि हे 60,000 आणि 80,000चा 60,000 आणि 68,000चा फरक किती येतो? 8,000 हा पीपीला देऊन टाकला. 2-3 झालं हे. तर त्यांनी काय विचारलंय, कंत्राटी प्राध्यापकाची महाविद्यालयातली किती? हे 3 किती पैकी? 5 पैकी. हे 3 5 पैकी महाविद्यालयातल्या प्राध्यापकांपैकी 100% म्हणजे किती झाले? 3/5 म्हणजे 60% प्राध्यापक झाले. हे त्याचं उत्तर असेल. फार काही डोकं लावण्याची आवश्यकता नाहीये. अत्यंत बेसिक प्रॉब्लेम आहे. कुठला? हा तुझ्या मिक्सर अलिगेशनचा खूप बेसिक प्रॉब्लेम आहे. आपण आपल्या पुस्तकामध्ये अंकगणिताच्या दूध पाणी म्हणलेलं आहे किंवा व्हॉल्यूम चं पर्सेंटेज विचारलेलं आहे. इथं त्या प्राध्यापकांची टक्केवारी विचारले, तिकडे आपण दूध पाणी घेतलं होतं, गहू ज्वारी घेतली होती, तर त्यांची टक्केवारी विचारलेली. बाकी काही फरक नाहीये. राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय म्हणतंय, एक ग्रास्प असा शब्द दिलाय. जीला बी दिलंय, जीला बी दिलंय म्हणजे -5 केलंय, आर ला -5 केलंय. ए म्हणजे 27 मधून 5 काढले 22 आलं. एस 19 मधून 5 काढलं 14 आलं. 16 मधून 5 काढलं 11 आलं. जे काही अल्फाबेट दिलेले आहेत त्यांच्या नंबर मधून 5-5 मायनस केले. इथे किती आहे? 3 आहे. 3 मधून 5 जात नसतात, मग 26 ऍड केले. 29 मधून 5 केलं 24 आलं. 24 म्हणजे एक्स न सुरुवात होते. दिस इज आन्सर एक्स. एक्स न काही एकच आहे, फार काही बघायची आवश्यकता नाहीये. ते आन्सर आलं ते. त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये काय झालेलं आहे, एका चौरसाचे आणि आयताचं क्षेत्रफळ समान आहे. दोघांचं क्षेत्रफळ समान आहे. राईट. एका आयताची लांबी चौरसाच्या कोणत्याही एका बाजूच्या लांबीपेक्षा 5 सेंटीमीटरनं जास्त आहे आणि रुंदी 3 सेंटीमीटरनं कमी आहे. तर आयताची काय करा म्हणतात त्यांनी, परिमिती काढा असं विचारलेलं आहे. काय म्हणलंय? एक चौरस आहे, लांबी आणि त्या दोघांचं क्षेत्रफळ कसं आहे? समान आहे. आता हे समान आहे जेव्हा सांगितलं त्यांनी, त्यांच्या म्हणण्याचा हेतू काय बघा. एकाचं 5 सेंटीमीटरनं कमी आहे, एकाचं 3 सेंटीमीटरनं 5 सेंटीमीटरनं जास्त आहे आणि 3 सेंटीमीटरनं कमी आहे. तर काय विचारलंय त्यांनी, आयताची परिमिती काढ म्हणतात. ओके. तर काय होईल, हे 5 त्रिक 15 झाले. 15 बरोबर काय होईल, तरी 2 L म्हणजे काय 7.5 होईल. 7.5 मध्ये 5.5 जर ऍड केलं मी तर ते 12.5 झाले 25. आणि 7.5 मधनं मी 3 मायनस केलं तर ते किती आले? 9 आले. 25 आणि 9 किती यायला पाहिजे? 34 सेंटीमीटर यायला पाहिजे. विषयच संपतो बघ सोने. राईट. तर काय होतं याला असं करायचंय, त्या दोघांची वजाबाकी घे. किती आली? हे 2 लेंथ येऊन जाईल. या दोघांचा गुणाकार घे. किती आला? 5 त्रिक 15 आला. लांबी काय झाली? 7.5 झाली तुझी. कशाची लांबी झाली 7.5 तुझ्या?
चौरसाची झाली. चौरसापेक्षा आयताची लांबी कितीनं जास्त आहे? 5 सेंटीमीटर. त्याच्यापेक्षा 5 सेंटीमीटर जास्त म्हणजे 12.5 झालं. त्याच्यापेक्षा 3 सेंटीमीटर कमी म्हणजे किती झालं तुझं? 4.5 झालं. कळतं? मग आता आपल्याला काय विचारलं यांनी की बाबा यांचं परिमिती काढ म्हणते. याची दुप्पट घेतली 25 आली, याची दुप्पट घेतली 9. 25 आणि 9 किती झालं तुझं? 34 आलं. दिस इज आन्सर. राईट. आता याच्या पाठीमागे ह्याला कसं वाजवलंय काय नाही त्याचे कन्सेप्ट माहित असले की खूप बरं होतं. नाहीतर उगाच काहीतरी एल मायनस एल प्लस काहीतरी केलं आणि ते एल मायनस करत बसलं. मग ते एलचा वर्ग होतोय, मग विस्तार कर, ब्रॅकेट कर, माती कर, धोंडे कर. ते खूप कठीण होऊन जातं. बाकी काही नाही, अवघड होऊन जातं. त्याच्यामध्ये परिस्थिती हाताबाहेर जाते. हे एकदम क्लास होऊन जाईल. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय केलंय? पुणे ग्रँड तर हे काही दिसतं, हे तुमचं जीकेचा जीएसचा दिसतोय करंटचा. एकच मिनिट, 13 पुढे गेले की काही आहे का? एकच मिनिट. हा प्रश्न आहे 21 नंबरला. 21 ला काय म्हणतात तर खालील दिलेल्या स्तंभालेखामध्ये विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या दर्शवा. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे कर्मचारी दर्शवा. जर आयटी विभागातील 20% कर्मचारी एचआर विभागात बदली झाली. आयटीचे 20% म्हणजे 180 चे 20% 30, 20% 36 झाले. 36 कुठे बदली झाले? एचआर मध्ये बदली झाले. तर एचआर विभागामधील टक्केवारीतील बदल शोधा म्हणतात. तर 36 कुणावर वाढतील तुझे? 36 त्यांच्या 120 वर वाढले. किती टक्के वाढतील? ऑब्विस आहे. 120 ला 36 म्हणजे 30% वाढले. विषयच संपवतो. म्हणजे इथं तर तुला फक्त नजर टाकले कीच येऊन जाईल, याच्यात काही म्हणजे वादच नाही. पण सिंपल प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय म्हणताय? जोड स्तंभालेखाचा वापर कशासाठी केला? कंपॅरिझन ऑफ डाटासाठी असतं. 2 डाटा जर दिले असतील तर त्यांचं तिथल्या तिथं कंपॅरिझन व्हावं म्हणून जोड स्तंभालेख दिला जातो. फॉर आता काय बघूयात काय काय दिलं त्यांनी. इन कम्पेअरिंग टू ग्रुप्स, एक्झॅक्टली करेक्ट आहे. ह्याच्यात शिवाय दुसरं काही फॉर ड्रॉइंग सर्कल, फॉर मेजरिंग एरिया, फॉर ड्रॉइंग मॅप, हे काही देणं गेलं नाही. हे तुम्ही असं बघितलं तरी कळून जाते. त्यांनी जे सुसंगतपणाने ऑप्शनच दिलेले नाहीये. म्हणजे जनरल सेन्स वापरला तरी उत्तर येऊन जाते. राईट. त्याच्यानंतर काय म्हणलं त्यांनी? एक जोड स्तंभालेख दिलाय आणि प्रत्येक संस्थेत 7,000 कर्मचारी असतील तर सर्व संस्थेतील एकूण पुरुषांची संख्या किती असं विचारलं. तर एकूण पुरुषांची संख्या काढायची. इथं पुरुष आहेत म्हणजे रेगाळे रेगाळे पुरुष आहेत. हे किती आहे? 70%. हे किती आहे? हे 45% घेऊन टाक. हे किती आहे? हे 40 घेऊन टाक. हे किती आहे? असं बघ, हे 60 आहे. त्याच्यानंतर हे कुठे आहे? असं जर बघितलं तर हे 70च्या वर चालले म्हणजे 75 घेऊन टाक. राईट. 80च्या खाली आहे. 80च्या खाली आहे पण 75 घेऊन टाक. राईट. हे 75 आहे. तर थोडं फुलपट्टी बिलपट्टी लावून बघितलं तरी कळून जात. आता हे टोटल संख्या जर प्रत्येक कर्मचारी असतील तर एकूण संस्थातील संख्या किती? आता हे 60 आणि 40 किती झाले? 100%. 100% म्हणजे सरळ सरळ किती झाले? 7,000 झाले त्या दोन संस्थेतले. राईट. त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये जर बघितलं तर 120, 190 झाले तिघांचे. 190 म्हणजे त्यातले 100 जर घेतले तर 7,000 झाले. वरच्या 90चे 6,300 झाले. सरळ सरळ किती झाले? 20,300 होतं. 20,300 म्हणजे दिस इज आन्सर. म्हणजे इथेही काही फार अवघड नव्हता क्वेश्चन. अतिशय सोपा क्वेश्चन होता. झपाझप करून मोकळं होत आहे. म्हणजे ह्या सगळ्या टक्केवारीची बेरीज करून टक्केवारी घेतलं तरी चालून जाईल. आता मी एकदम शार्प घेतलं कारण हे 100% म्हणजे कुणालाही कळतं ना 7,000. आणि हे 120 100 किती झाले? 70 किती झाले? 90% झाले. 190 झाले. 190 मधले 100 म्हणजे 100% म्हणजे 7. वरच्या 90ला 6,300. मग हे सगळ्यांची बेरीज केली किती आला? ते 20,300 येऊन गेले. तर कॅल्क्युलेशनचं शार्पनेस आहे. बाकी त्याच्यात काही विशेष काही नव्हतं त्या क्वेश्चन मध्ये. परत काय म्हणते ते? यन ही एक लहान नैसर्गिक संख्या. सर्वात लहान नैसर्गिक संख्या असेल की असं तर सर्वात लहान संख्या कोणती? अरे यनला 2 न भाग जातोय, 3 न जातोय, 4 न जातोय, 5 न जातोय. म्हणजे सरळ सरळ एन इज भागेबल बाय 2, 3, 4 आणि 5. मग अशी सगळ्यात लहानात लहान संख्या कोणती असेल तर यांचा लसावी असेल. किती असेल? 12 पंचे 60 असेल. 60 कुठे आहे बघ? दिस इज आन्सर. भाग जातो ना. आणि एन नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर म्हणजे काउंटिंग नंबर 1 2 3 4 5 6 7 8. राईट. म्हणून ते किती असेल? 60 असेल. त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये दोन वस्तू प्रत्येकी 1400 रुपयाला विकल्या. एका व्यवहारात 20% तोटा झाला, दुसऱ्या व्यवहारात 20%. हे बघा, विक्री किंमत समान आहे. आता इथे एक नफ्याची टक्केवारी आणि तोट्याची टक्केवारी समान दिली आहे. त्याच्यामुळे इथे सोपा प्रॉब्लेम आहे. जर हे 20% तोटा झालाय
आणि 30% नफा झालाय म्हणलं असतं तर मग तुझ्या डोळ्याला कांदा लागला असता, डोळ्याला पाणी आलं असतं, राईट. पण इथं तर तुझं नशीब जोरावर आहे का नाही, तुझे ग्रह चांगले आहेत, त्यामुळे तुला सोपं विचारलं, याचा वर्ग भागिले 100 केले की 4% ऑलवेज तोटा होतो, तोटा लिहून मोकळा होतो, राईट. आता या खालील घातांकाचे निर्देशन योग्य पद्धतीने कर, म्हणजे योग्य उत्तर काय म्हणते. आता हे 16 जर बघितलं नसतो, आता हा 16 जर बघितलं तर 2चा चौथा घातांक, मग हे 2चा चौथा घातांक हे कटलं 2चा घन राहते, मग इथे हे 2चा घन आहे, 3 कटलं 2चा वर्ग झालाय. आता हे 2चा वर्ग आहे, वर्ग वर्ग कटला 2चा पाचवा आला, हे वरचे 5 खालचे 5 कटलं आणि वर 1 आलं, तर हे कुठे दिसेल शेत संपलं, राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये 27 ला काय म्हणले, इंग्रजी गणित विषयाची सरासरी किती आहे, 81, इंग्रजी विज्ञानचे गुण 78 आहेत आणि 93 आहेत, कळलं. तर गणिताचे गुण किती म्हणते, ह्या तिघांचे बेरीज कर किती होते बघ, हे किती झाले, हे अरे थांब ना, हे 8, 70, 150, 240, 240, 251, 252 झाले, राईट. किती झाले, 252 झाले. काही टेन्शन आहे कोणाला, अजिबात नाही, राईट. आता 252 कुणाकुणाचे मार्क आहेत, ते प्रत्येकाची मार्कांची सरासरीची बेरीज घेतली आपण, ते कळलं. यांचे किती झाले, 252 झाले. तुला कोणाचे विचारले त्यांनी, गणिताचं गुण किती असेल, गणिताचे गुण काढायचे असतील तुला तर इंग्रजी आणि विज्ञानचे गुण ठेवावे लागते. आता 78 सरासरी या दोघांची, त्यातनं मायनस किती होईल, 156 झालं, कळलं. तर किती राहतील ते, 96 मार्क्स राहतील. 152 ला 152 गेले तर 100 राहिलं असतं, पुन्हा 4 गेलं, 96 राहिले. किती आलं ते, गणिताचे मार्क किती असतील, 96 असतील. मग तू याची दुप्पट घे, याची दुप्पट घे, याची दुप्पट घे, भागिले 2 कर, तेच आलं असतं उत्तर, राईट. परत एकदा बघ, हे ह्या तिघांची बेरीज केली, हे 150, 240 आणि हे 4, 12, 252 मधून मला गणिताचे मार्क्स काढायचे, म्हणजे इंग्रजी विज्ञानचे ठेवावे लागतील मला, 78 ची दुप्पट ठेवून दिली, विषय संपतोय, करेक्ट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये तुला काय विचारले, आता ह्याच्यात तर म्हणजे हे तू जिथं लावशील क्लास तिथं तुला प्रत्येकाने घेतलेला प्रॉब्लेम आहे, याच्यात तर म्हणजे काही विचारायची सोय नाही. आता हे 10 आहे, 10च्या पुढं थोडी मोठी संख्या असलेली पूर्ण वर्ग संख्या काय असेल, 16, त्याचं वर्गमूळ 4 येते, विषयात संपवायचं, काही डोक्याला ताणच करून घ्यायचा नाही. आता बघ येत आहे की नाही तसंच, हा हेच येणार. बघ ना, सगळ्यात शेवटची संख्या कोण आहे, 10 आहे, 10च्या पुढे जा, पुढं काय बरं प्लस आहे, 10च्या पुढं पूर्ण वर्ग संख्या 16, त्याचं वर्गमूळ 4, कळलं. उगा मधून बाहेर जाण्यात कशाला वेळ घालतो, पण येणार तेच उत्तर येणार, त्याच्याशिवाय दुसरी मांडणीच असू शकत नाही. मग काय होतंय, ह्याचं 15 आलंय, 15 ऍड केलं, 169, 13 झाले, 121 झाले, 11 झाले, इथं आलं 36 झालं, 36 बाहेर आलं, 10 16 झाले, 4 आलं. तसं केलं तरी पण तुझे जे काही 5-10 सेकंद वाचणार आहेत ते वाचवायचा प्रयत्न, बाकी काहीच नाहीये. त्याच्यामध्ये काय होतं की 10 प्लस प्लस म्हणलं की 10च्या पुढं कोणती संख्या आहे की ज्याचा वर्गमूळ घेतलं की काय होईल, पूर्ण वर्गमूळ निघेल. 16 वर्गमूळ काढलं 4, अशा पद्धतीने उत्तर देता येते. आता हे उत्तर काढायचंय, आता तुझं काय चालतं, हे बेरीज करत बसत नाही मी, हे छेद सेपरेट करतो. हे 2 न पॉईंट पुढे सरकला, 2 न 4 त्रिकम 12, हे 36 ला गुणलं 4 त्रिकम आणि याला गुणलं मी, भागलं तर 1.2 आलं, हे सेपरेट करतो मी. ह्याला सेपरेट केलं मी, 0.08 आलं, तर ह्याचं सरळ सरळ काय होईल, 1.28 असा आन्सर येईल. कुठे आहे बघ, दिस इज आन्सर, विषय संपला. काय करतो केलं मी, जर छेद 1 असेल तर समान घेता येतो ना, तर छेद समान असेल तर वेगळा वेगळा करता येतो. मग ह्याला छेद समान देऊन टाकला, याला छेद समान देऊन टाकला, ह्याच्याने 12 हे 2 न पॉईंट पुढे सरकलं, हे 2 न संपलं, 4 त्रिकम 12 आलं, 3 न आहे 3.6 ला कटलं मी, 1.2 आलं, आणि हे 2 न पुढे सरकलं, हे 2 न पुढे सरकलं, 96 झालं, 12×96, 2च्या नंतर पॉईंट 0.8 आलं, यांची बेरीज केलं, मोकळं झालं, विषय संपतो. बाकी काही उगाच त्याचा गुणाकार कर, त्याचा गुणाकार कर, बेरीज कर, त्याला भाग, असले धंदे करायचे नाही. आणि तू किती स्मार्टली करतो हे चेक करण्यासाठी दिलेलं आहे. आता पुढे बघ, रेखा आणि नेहा यांच्या वयाचं गुणोत्तर 7:5 आहे. आता मी काय करतो, तर त्यांच्या नेहाचं सध्याचं वय किती म्हणले, हे कुणाचंही गणिताचं पुस्तक घेतलं असतं, त्याच्या प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये हे गणित असते, प्रत्येकाच्या पुस्तकात असून चालत नाही, ते सोडवण्याची कला पण दिली गेली पाहिजे. आता याच्यामध्ये 7 आणि 5 मधला फरक किती आहे, 2 आहे. 4 दुनी 8, 3 दुनी 6, याचा फरक 1 आहे. 7 ला 8, 5 ला 6, एक भाग वाढलाय, कशानं, 6 न वाढला. 7 सक्कम 42, 6 5 30. तुला कोणाचं विचारलं, नेहाचं सध्याचं वय किती आहे, 30 वर्ष, विषयच संपला. प्रश्न येण्याला महत्व नाहीये,
प्रश्न किती कमी वेळामध्ये आलाय त्याला महत्व आहे. प्रश्नाचं उत्तर प्रत्येकालाच येतं, प्रश्नाचं येण्याला काय होतं, पण जे टाइम स्पॅन आहे तो क्विक, आता मी जेवढ्या सेकंदात काढलं तेवढ्या सेकंदामध्ये तुला आलं पाहिजे, त्याला महत्व आहे, त्या मेथड्सला महत्व आहे, तर येण्याला महत्वच नाहीये. आता इथं काय म्हणलं, 850 किलोमीटरचं अंतर आहे, सकाळी 7:30 वाजता सुटलेल्या ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या ट्रेनची त्याच वेळी नागपूरहून सुटलेल्या, असं अपोजिट आहे, दोघातलं अंतर 850 आहे, अपोजिट वेगांची बेरीज झाली, दोघं एका तासामध्ये 170 किलोमीटर कापतील, टोटल अंतर किती आहे, 850. ते 5 तास लागले, कुठून 5 तास लागले, 7:30 पासून, 7:30 वाजल्यापासून 5 तास म्हणजे दुपारचे 12:30 वाजते. दिस इज आन्सर. म्हणजे ज्या कोण्या पोराने मला त्याची पीडीएफ हे टाकलंय त्याचे उत्तर बऱ्यापैकी बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं पुढं, दोन संख्यांचा महत्तम सामायिक विभाज्य किती आहे, 12 आहे, त्यांचा लघुत्तम सामायिक विभाज्य किती आहे, ती 60 असेल तर दुसरी संख्या शोधायची. हे बघ किती सिंपल आहे, फक्त तुला सांगतो काय असतंय, हे 12 आहे, मसावी आहे, हे अनकॉमन फॅक्टर्स असते तुझ्या लसावीचे, राईट, त्यातली एक संख्या किती आहे तुझी 60, म्हणजे हे 12 पंचे 60 झाली तुझी संख्या, तर लसावी किती आहे 1800, हे 1800 झाली म्हणजे काय झालं, या तिघांचा गुणाकार 1800 झाला, म्हणजे इथं काय यायला पाहिजे तुझं 30 यायला पाहिजे, 12 पंचे 60 गुणिले 30 1800, 12 त्रिक 36, 360 असेल, ही दुसरी संख्या असेल. आता तू काय करशील, दोन संख्यांचा गुणाकार गुणिले लसावी भागिले मसावी, काहीतरी लसावी गुणिले मसावी कर, उत्तर येतं रे, यायला काय आम्ही, तुला येतं मला येतो, उत्तर येण्याला महत्व नाहीये, उत्तर वेळेत येण्याला महत्व, कळलं, तर हे काहीतरी एक फंडामेंटल ट्रायंगुलर मेथड ऑफ एलसीएम एचसीएफ आहे, तर त्याच्याने खूप क्विक गणित सुटते, लसावी घ्यायचं का मसावी घ्यायचंय, काय करायचंय सगळं कळून जातं, कुठला फॉर्म्युला पाठ करायची गरज राहत नसते. 33 नंबरला परत काहीतरी वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स दिसत आहेत. तर एक चांगला पेपर आहे, पेपर सोपा आहे अभ्यास करणाऱ्यांसाठी, अभ्यास न करणाऱ्यांसाठी लेंदी आहे, पण ग्रुप बीच्या प्रीच्या पेपरपेक्षा सॉफ्ट आहे हा पेपर, सोपा पेपर आहे. पण परत सांगतोय, या परीक्षेमध्ये सुद्धा काही प्रश्न लेंदी आहेत, त्याला सोडवण्याची जर कला तुमच्याजवळ असेल, ते सोडवण्याचे टॅक्टिक्स असतील, प्रश्नाचं उत्तर येण्याला महत्व नाहीये, उत्तर येतं, पण तू ते टाइम जर 2 मिनिटं 4 मिनिटं खर्च करून उत्तर काढत असशील तर प्रॉब्लेम आहे, कळलं, तर वेळेत उत्तर काढण्यासाठी तुम्हाला जर इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर माझी उद्या 13 तारखेला म्हणजे 13 जुलै 2026 ला संध्याकाळी 8:30 वाजता बॅच चालू होते, ईबीएस झूम ऍप वरती लाईव्ह बॅच घेत असतो मी, रेकॉर्डिंग बॅचेस घेत नाही, राईट, तर ते लाईव्ह बॅच असेल, तुम्हाला जर करायचे असतील तर तुम्ही माझ्या या क्रमांकावरती फोन करून तुम्हाला डिटेल्स विचारू शकतो, 9421956951 असं माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि तुम्हाला 3 दिवस डेमो लेक्चर्स असतात माझे, 13, 14, 15 3 दिवस डेमो लेक्चर असतील, त्या डेमो लेक्चर्सच्या लिंकच्या संदर्भाने वगैरे तुम्हाला काही विचारणा करायची असेल तर मी याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकतो. ओके, मी हे लेक्चर थांबवतो. थँक्यू.